महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन। या तीन रत्नांची ओळख ज्या महामानवाने आपल्याला करून दिली ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीसहित त्रिवार अभिवादन। आजच्या या धम्म कक्षेमध्ये उपस्थित सर्व उपासक उपासिका, तर आज या ठिकाणी मिलिंद प्रश्न अंतर्गत वेगवेगळ्या मान्यता संबंधी प्रश्न, तर याचं सुंदर असं वाचन या ठिकाणी रेश्माताईंनी केलेलं आहे। 2 प्रकरणाचं वाचन केलं। या पहिल्या प्रकरणाच्या संदर्भाने ज्या बाबी आलेल्या आहेत त्या थोड्याशा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। वाचता वाचता काही बाबी तुम्हाला स्पष्ट झाल्या असतील, तरी ज्या काही अस्पष्ट बाबी आहेत त्या आपण आणखी समजून घेण्याचा प्रयत्न करूया। तर इथे असं म्हटलेलं आहे की एखादा गृहस्थ जीवन जगत असताना त्या गृहस्थाच्या हातून पराजिकाचे दोष व्हावे, पराजिकाचे दोष घडावे, तो गृहस्थ पराजिका दोषी व्हावे आणि मग नंतर त्याने प्रवज्या ग्रहण करावी। तर आता आपण मागच्या वेळेस अशाच पद्धतीचं एक प्रकरण आलेलं होतं, त्यामध्ये आपण भिक्षूंचे जे काही 227 शील आहे ते 8 भागामध्ये विभाजित आहे आणि त्यातला पराजिकचे दोष आहेत हे प्रकरण त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर येत असते आणि पराजिकाचे हे थोडेसे मोठे गुन्हे असतात आणि त्या गुन्ह्याची त्या भिक्षूला दंड सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात त्याला दिला जातो। तर या पराजिकांच्या दोषामध्ये विशेषतः आपण बघितलं की ते 4 प्रकारचे दोष होते। मैथुना संबंधीचा दोष, चोरी संबंधीचा दोष, मनुष्य हत्या संबंधीचा दोष आणि दिव्य शक्तीचा दावा करण्यासंबंधीचा दोष। तर पराजिकांच्या दोषामध्ये हे जे 4 दोष आहे हे 4 दोष आहेत आणि हे मोठे दोष आहेत, नाही का। मोठे दोष असल्यामुळे त्याला पराजिकेचे दोष म्हणून विनय पिटकामध्ये ते सांगितले गेलेले आहेत। आणि असे जर दोष गृहस्थ असताना एखाद्या गृहस्थाकडून घडले आणि मग नंतर तो प्रवज्जित झाला, आणि मग असं म्हटलेलं आहे की गृहस्थ असताना त्याच्या हातून जे काही दोष झाले आहे ना, व इतरांनी त्याला त्याची जाणीव करून देऊ नये। आता जे दोष घडतात ते अजाणतेपणेच घडतात। अजाणतेपणे म्हणजे विस्मृतीमध्ये असल्यामुळे किंवा लोभाच्या आहारी गेल्यामुळे किंवा द्वेषाच्या आहारी गेल्यामुळे, क्लेशांच्या आहारी गेल्यामुळे त्याच्या हातून दोष घडत असतात, है ना। आणि म्हणून स्मृतीपूर्वक कोणी दोष करत नाही। जो स्मृतीमध्ये असेल, जो होशमध्ये असेल, जो अवेअर असेल, अवेअर म्हणजे मनाच्या संदर्भाने अवेअर, नाही का। म्हणजे होशमध्ये आहे तर तो होशमध्येच राहतो, शारीरिकदृष्ट्या तो होशमध्येच राहतो। विस्मृती मनाची होत असते, मनावर जो क्लेश आहे तो हावी होत असतो, है ना। या अनुषंगाने इथे ही बाब आलेली आहे, हे आपण नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे। आणि म्हणून या ठिकाणी त्याला इतरांनी त्याची जाणीव करून देऊ नये आणि त्याच्या हातून हे कृत्य घडावं आणि गृहस्थ असताना तुझ्या हातून पराजिका दोष घडलेला आहे असं कोणीही त्याला त्याची जाणीव करून देऊ नये। आणि आता सत्याच्या मार्गावर आरूढ व्हावे तर त्याला धर्माच्या स्पष्ट ज्ञानाची प्राप्त होऊ शकेल काय। सत्याच्या मार्गावर म्हणजे त्याने आता काय करावं, त्यांनी प्रवज्जित व्हावं। म्हणजे गृहस्थ असताना त्याच्या हातून अशा पद्धतीचा एक मोठा दोष घडला आहे आणि अशा पद्धतीनं जो दोषी व्यक्ती आहे तो प्रवज्जित व्हावं ना। तर प्रवज्जित झाल्यावर त्याला धर्माच्या स्पष्ट ज्ञानाची प्राप्ती होऊ शकेल काय, असा हा राजा मिलिंदाचा प्रश्न आहे। आणि त्यावर स्वाभाविक असं जे उत्तर आहे राजाचं ते म्हणजे नाही। आणि मग स्वाभाविक प्रश्न कोणत्या कारणामुळे, तर राजाला उत्तर देतात भंते नागसेन, कारण त्याचा धर्मज्ञान प्राप्त करण्याचा जो हेतू होता तो हेतू पूर्णपणे नष्ट झालेला आहे, त्यामुळेच त्याला धर्मज्ञान प्राप्त होणार नाही। म्हणजे कोणतंही कारण घडण्यासाठी इथे हेतू पाहिजे,
कोणतंही कार्य घडण्यासाठी हेतू पाहिजे. हेतू नसेल तर कार्य घडणार नाही. कार्यकारण भावाचा हा सिद्धांतच आहे. आणि कारण भावाचा सिद्धांत प्रत्येकच ठिकाणी लागू होतो, प्रत्येक ठिकाणी लागू होतो. प्रतीत्य समुत्पाद है ना, प्रतीत्य प्रत्ययाने उत्पन्न होणे. प्रत्यय नसेल तर ते उत्पन्न होणार नाही. प्रतीत्य समुत्पन्न असं ज्यावेळेस म्हणतो आपण, तेव्हा प्रतीत्य समुत्पन्न म्हणजे हेतू पाहिजे. हेतूशिवाय काही उत्पन्न होणार नाही, काही घडणार नाही. कोणतीही घटना हेतूशिवाय कारणाशिवाय घडत नाही. आणि ते घडलं तर त्याचा परिणाम सुद्धा येतो, आहे की नाही. परिणाम सुद्धा येतो, हे सुद्धा आपण या अगोदर पाहिलेलं आहे. मग आता त्याने दुष्कृत्य केलं, त्याने दुष्कृत्य अजाणतेपणे केलं, होशमध्ये नसताना केलं, त्याचे काय परिणाम येणार आहेत याच्या संबंधी तो अनभिज्ञ आहे. कारण त्याच्याजवळ प्रज्ञा नाही आहे. प्रज्ञा असती तर त्याने हे जाणलं असतं की मी हे कार्य करतो, याचा परिणाम मला भोगावा लागेल. परंतु या संबंधाने तो अजाण असल्यामुळे त्याने ते कृत्य अजाणतेपणे केलं. आणि आता हा माणूस प्रवज्जित झालेला आहे. प्रवज्जित झालेला आहे म्हणजे धर्मासंबंधानीचा ज्ञान प्राप्त करण्याच्या हेतूनेच एखादी माणूस प्रवज्जित होत असतो. जर हा हेतू नसेल तर मग त्याला त्या गोष्टीची प्राप्ती होत नाही. हे सरळ सरळ गोष्ट आहे. अनेक लोक प्रवज्जित होतात, त्या सगळ्यांचाच हेतू सारखा असतो का? त्या सगळ्यांचाच हेतू निर्वाण प्राप्त करणे असा असतो का? अनेक भिक्षू आहेत जे वेगवेगळ्या भावनेनं प्रवज्जित झालेले असतात. त्यांचे वेगवेगळ्या आपल्या ध्येय असतात, वेगवेगळे कारणं असतात. ते वेगवेगळ्या कारणासाठी गृहस्थ जीवन सोडून ते प्रवज्जित होत असतात. आपल्याला असे अनेक लोक दिसून पडते. आणि मग जर हेतू नसेल, मग आपल्याला निर्वाण प्राप्त करायचं आहे, ही जर भावना नसेल किंवा हे जर ध्येय नसेल, हेतू नसेल, तर धर्मज्ञान प्राप्त करण्याचा जो हेतू होता तो पूर्णपणे नष्ट झालेला आहे. त्यामुळे त्याला धर्मज्ञान प्राप्त होणार नाही, आहे की नाही. हे अगदी स्पष्ट अशी बाब या ठिकाणी भंते नागसेनांनी अधोरेखित केलेले आहे की नाही. ते म्हणतात भंते नागसेन, आपण लोक म्हणत असता की ज्ञानामुळे पश्चाताप होतो, पश्चातापामुळे स्मृतीवर आवरण चढते, आवृत्त चित्तामुळे धर्मज्ञान प्राप्त होत नाही. परंतु त्याला ज्ञान न झाल्यामुळे पश्चाताप होणार नाही. मग तो शांत चित्ताने विहार करीत असताना कोणत्या कारणाने त्याला धर्माचे ज्ञान प्राप्त होणार नाही? उबड खाबड पद्धतीने तो प्रश्नाकडे जातो. तेव्हा आपण विचार करून याचे उत्तर द्यावे. ज्ञानामुळे पश्चाताप होतो, पश्चातापामुळे स्मृतीवर आवरण चढते, आवृत्त चित्तामुळे धर्मज्ञान प्राप्त होत नाही. तर मग अशा पद्धतीनं दुष्कर्म करणारा माणूस दुष्कर्म स्मृतीपूर्वक करत नाही, विस्मृतीमध्ये तो दुष्कर्म करतो. आणि अशा दुष्कर्म करणारा माणूस जरी प्रवज्जित झाला तरी मात्र त्याच्यामध्ये स्मृती जागृत होत नाही. आणि स्मृती जागृत न झाल्यामुळे एक प्रकारचं आवरण त्याच्या चित्तावर चढून असल्यामुळे त्याच्या चित्तामध्ये धर्मसंवेग उत्पन्न होत नाही. धर्मसंवेग उत्पन्न होण्यासाठी चित्तावर जे आवरण पडलेलं आहे, क्लेशांचं जे आवरण पडलेलं आहे ते दूर व्हायला पाहिजे. क्लेशांचं आवरण जर दूर होत असेल, त्याला प्रज्ञा प्राप्त होत असेल, तर त्या गोष्टीचा त्याला पश्चाताप होतो. आपण केलेल्या कृत्याचा त्याला पश्चाताप होतो. आणि पश्चाताप झाल्यानंतर तो पाप देशना करू शकतो. आणि पाप देशना केल्यामुळे त्याचं चित्त हलकं होते. आणि हलकं झालेलं जे चित्त आहे ते धम्मग्रहण करते. हलकं झालेलं चित्त धम्मग्रहण करते. आणि जे चित्त धम्मग्रहण करते त्याला ज्ञान प्राप्त होते, प्रज्ञा प्राप्त होते. तो पुढे जातो, धम्म मार्गावर आरूढ होतो. ह्या स्वाभाविक प्रक्रिया है ना, तर आपण समजू शकतो. म्हणून ते म्हणतात की हे राजा, चांगल्या प्रकारे तयार केलेल्या, कापलेल्या, चांगले चिखल केलेल्या विशेष प्रकारच्या शेतीमध्ये चांगले बी पेरले तर ते उगवणार नाही काय? मग आता इथे शेतीचं उदाहरण दिलेलं आहे. शेतीला आपण काय करतो तर नांगरणी वखरणी करतो. आणि नांगरणी वखरणी करून जे माती आहे ते ढिली करतो, मातीला भुसभुसीत करतो, आहे की नाही. आणि मातीला भुसभुसीत केल्यानंतर, मातीला थोडंसं उकड केल्यानंतर, कारण सक्त जमिनीमध्ये बी पेरलं तर ते टिकेल का, उगवेल का? नाही उगवणार ना. आणि म्हणून जे माती आहे किंवा जे जमीन आहे
ही मनासाठी दिलेली उपमा आहे. मन सुद्धा तसंच आहे. एखाद्याचं मन कठोर असेल, एखाद्याच्या मनामध्ये क्लेशांचे गवत उगवलेले असेल, तर तिथे आपण बी टाकल्यानंतर काही उगवणार आहे का? तर तिथे काही उगवणार नाही. म्हणून त्या जमिनीवरचं गवत साफ करावं लागेल, त्याला भुसभुशीत बनवावं लागेल, नांगरणी करावं लागेल, वखरणी करावं लागेल. त्याच पद्धतीनं आपल्या मनाची मशागत करावं लागेल. आपल्या मनाच्या मशागती करत असताना आपल्या मनामध्ये जे काही क्लेश आहे त्याला हळूहळू दूर करण्याचा प्रयत्न करावा लागेल. मनाला शांत करण्याचा प्रयत्न करावा लागेल. शिलाचरणाच्या आधारावर मनाची नांगरणी वखरणी करावं लागेल, है ना. तिथे बीज टाकण्यालायक तर मन बनवावं लागेल ना. बीज टाकण्यालायक जर आपण आपलं मन तयार करणार नाही तर तिथे बीज उगवेल काय? म्हणून ही पूर्वतयारी करावं लागते. ही पूर्वतयारी करत असताना ज्या काही भावना आहेत त्या भावनांची वृद्धी करावी लागते. मग ते शील भावना असो, दान भावना असो, मैत्री भावना असो, ह्या भावनांचा विकास आपल्या मनामध्ये ज्यावेळेस आपण करतो आणि आपली भूमी आपण धम्माच्या माध्यमातून जे पीक घ्यायचं आहे ते पीक घेण्यासाठी आपण जेव्हा आपली भूमी तयार करतो, आपली मनोभूमी तयार करतो, तेव्हा तिथे काय उगवते? तर जे आपण पेरणी करू ते त्या ठिकाणी उगवते. म्हणून हे सुंदर असं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. आणि मग ते विचारतात की ते बी एखाद्या दगडाखाली पेरले तर उगवेल काय? म्हणते शक्य नाही. कारण बीज चिखलामध्ये कशामुळे उगवते व कशामुळे दगडाखाली उगवत नाही? स्वाभाविक प्रश्न आहे. म्हणते त्या बीजाला दगडावर उगवण्याकरता कोणतेही कारण उपस्थित नाही. हेतूशिवाय बीज उगवणार नाही. दगडावर कोणतं कारण आहे? पोषक वातावरण आहे का त्या ठिकाणी? माती आहे काय? ती सुपीक आहे काय? मुलायम आहे काय? तिथे पाणी थांबते का? तिथे पाणी उपलब्ध आहे काय? आणि हे जर त्या ठिकाणी उपलब्ध नसेल म्हणजे तिथे हेतू नाही आहे. हेतू नाही म्हणजे कार्य घडणार नाही, म्हणजे बी उगवणार नाही त्या ठिकाणी. हे एक स्वाभाविक प्रक्रिया आपल्याला दिसून पडते, आहे की नाही. आणि म्हणून या ठिकाणी हेतू असतील त्याला धर्माचे स्पष्ट ज्ञान प्राप्त होत असते व त्याचे सर्व हेतू नष्ट झाले असतील तर हेतूशिवाय धर्मज्ञान प्राप्त होत नाही. जे हेतू पाहिजे तिथे धर्मज्ञान प्राप्त करण्याला काहीतरी हेतू पाहिजे, काही कारण पाहिजे. तसं मन पाहिजे, तसं मन तयार करावं लागतं, तशी परिस्थिती तयार करावी लागते. तशी परिस्थिती नसेल तर धम्माची जाणीव त्याला होणार नाही. म्हणून पराजिकेंचे नियम तोडून आलेला जो भिक्षू आहे किंवा जो प्रवज्जित झालेला माणूस आहे, त्या प्रवज्जित झालेल्या माणसाला सुद्धा आपली मनोभूमी तयार करावी लागेल. आणि मनोभूमी जर तयार झाली तर धम्माच्या अनुषंगाने जी काही पेरणी होईल त्या पेरणीचे परिणाम येतील, अन्यथा परिणाम येणार नाही. याचाच अर्थ जर त्याची मानसिकता तयार नसेल, त्याची मानसिकता सकारात्मक नसेल, त्याचा उद्देश धम्म जाणून घेणे हा नसेल, धम्माच्या संदर्भाने तो जागृत नसेल, आपल्या चित्ताच्या संदर्भाने तो जागृत नसेल, आपण काय करत आहोत या संदर्भामध्ये तो जागृत नसेल तर तो धम्म ग्रहण करू शकणार नाही. म्हणून अनेक लोक बसून राहतात परंतु धम्म ते ग्रहण करत नाही. काही लोकच असतात ज्यांचं चित्त स्थिर असेल, एकाग्र असेल आणि काहीतरी जाणून घेण्याची प्रेरणा त्यांच्यामध्ये उत्पन्न झालेली असेल तर त्या प्रेरणेतून ते जे काही ऐकतात त्यातून त्यांना काहीतरी जाणीव होत असते. पण अशी प्रेरणाच ज्याच्याकडे नसेल, अशी मनोभूमी एखाद्याकडे नसेल आणि तो प्रवज्जितही झाला असेल तर अशा मनामध्ये कोणतंही बीज टाकले तरी ते काही उगवणार नाही. त्याचं मन कसं आहे? दगडासारखं आहे, दगडासारखं निगरगठ्ठ आहे. कशाचाच परिणाम त्याच्यावर होत नाही, कशाचाच परिणाम होत नाही. असे निगरगठ्ठ लोक आपल्या समाजामध्ये आपल्याला दिसतात. खूप ऐकतात परंतु काहीच परिणाम होत नाही, बदलताना दिसत नाही, काही उगवताना दिसत नाही, है ना, काही पीक येताना दिसत नाही. म्हणजे आचरणात्मक मार्गातून त्यांच्यामध्ये कुठलाही परिणाम आपल्याला जाणवत नाही. म्हणजे त्याचं मन कसं आहे? दगडासारखं आहे. त्या दगडावर काही उगवणार नाही, नाही का. जसं दगडावर बी टाकलं तर उगवणार नाही, तसं दगडासारखं मनोभूमी असणाऱ्या त्या व्यक्तीमध्ये कितीही धम्माचं बीज टाकलं तरी तिथे कारणच नाही ना, हेतू नाही आहे, म्हणून प्रत्यय होणार नाही. ही एवढी सरळ सरळ बाब आहे. आणि म्हणून ते पुढचं उदाहरण देतात की हे राजा, काठी दगड किंवा छडी लोखंडाचा गोडा जसा पृथ्वीवर स्थिर राहत नाही
त्याप्रमाणे ती काठी, दगड, छडी किंवा गोळा आकाशामध्ये स्थिर राहील काय? आणि आकाशामध्ये स्थिर राहण्याचं काही कारण नाही, काही हेतू नाही आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून जिथे हेतू नाही आहे तिथे काही शक्य नाही, काही होणार नाही. म्हणून ते म्हणतात की बनते हे शक्य नाही, कारण तिथे ती काठी, दगड, छडी किंवा गोळा पृथ्वीवर स्थिर राहतो, आकाशात स्थिर राहत नाही. कारण तिथे कोणतेही कारण नाही स्थिर राहण्यासाठी. त्यांच्या या दोषामुळे ज्ञान प्राप्तीचे हेतू नष्ट झालेले आहे. हेतू नष्ट झाल्यामुळे हेतूशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. किंवा त्याप्रमाणे हे राजा, आग जमिनीवर जळत असते, त्याचप्रमाणे ती आग पाण्यामध्ये जाळता येईल काय? शक्य नाही, कारण पाण्यामध्ये आग जाळण्यासाठी तिथे कोणतंही कारण उपलब्ध नाही. तर ही बाब सुद्धा या ठिकाणी सांगितलेली आहे. त्याचप्रमाणे हे राजा, त्याच्या त्या दोषामुळे ज्ञानप्राप्तीचे हेतू नष्ट झालेले आहेत. ते हेतू नष्ट झाल्यामुळे हेतूशिवाय धर्मज्ञान प्राप्त होत नाही. तर हेतू पाहिजे, नांगरणी वखरणी केलेलं मन पाहिजे, मन ग्रहणशील पाहिजे, मनामध्ये त्या भावना पाहिजेत, मनामध्ये तो उद्देश पाहिजे की मला धम्म जाणून घेण्याचा. आणि ते जर नसेल तर मग आपण त्या बाबी ग्रहण करू शकत नाही. तर ते म्हणतात, म्हणते नागसेन, आपण यावर पुन्हा विचार करावे, कारण आपण सांगितलेल्या गोष्टी माझ्या मनाला अजूनही पटलेल्या नाही. ज्ञान न झाल्यास पश्चाताप होत नाही. आता हे वाक्य कोट केलेलं आहे या ठिकाणी, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमामध्ये. ज्ञान न झाल्यास पश्चाताप होत नाही, तेव्हा आपण मला त्याच्या कारणांना स्पष्ट करून सांगावे. ज्ञान न झाल्यास पश्चाताप होत नाही. आता अनेक लोक समाजामध्ये गुन्हे करणारे आहेत, त्यांना त्यांच्या कृत्याचा पश्चाताप होतो का? कारण त्यांना त्याचे परिणामाची जाणीव नाही आहे. त्या परिणामाची जाणीव नसल्यामुळे त्यांनी केलेल्या दुष्कर्माचा त्यांना पश्चाताप होत नाही. पश्चाताप कधी होतो? पश्चाताप तेव्हा होतो जेव्हा एखादा दुष्कृत्य माणूस करतो आणि त्याच्या परिणामाची त्याला जाणीव होते, त्यावेळेस त्याच्यामध्ये प्रज्ञा प्राप्त होते, त्याला प्रज्ञा प्राप्त होते, त्याला ज्ञान प्राप्त होते, त्याच्यात समज निर्माण होते, त्याचे चक्षु उघडतात, त्याचे डोळे उघडतात. तो चिंतन करायला लागतो की मी पापकर्म केलेले आहे, या पापकर्माचा माझ्या भावी जीवनामध्ये काय परिणाम होणार आहे, किंवा कोणत्याही माध्यमातून का होईना त्याला जे काही ज्ञान प्राप्त होते त्या ज्ञानातून त्याला बोध होतो, दुष्कृत्याचा बोध होतो. इतरांच्या जीवनाकडे पाहतो, आजूबाजूला पाहतो, जिथून शिकण्यासाठी आहे, शिकण्यासारखा आहे, त्यातून तो शिकण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ही प्रेरणा असली पाहिजे, ही जागृती असली पाहिजे, हा उद्देश असला पाहिजे. आणि ज्याच्याकडे हा उद्देश असतो तो काहीतरी शिकू शकतो, आणि जो काही शिकू शकतो त्याला आपण केलेल्या दुष्कृत्याचा परिणाम जाणवतो, आणि आपण केलेल्या दुष्कृत्याचा परिणाम ज्यावेळेस त्याला जाणवतो त्यावेळेस तो पश्चाताप करतो, है ना. ज्ञान न झाल्यास पश्चाताप होत नाही, याचा भावार्थ आपल्याला कळलेला असेल. त्याला बोध होतो, ज्ञान प्राप्त होते, कळते की हे वाईट कृत्य आहे. म्हणजे वाईट काय आणि चांगलं काय या संदर्भामध्ये त्याची जाणीव जेव्हा स्पष्ट होते तेव्हा त्याला समजते की मी जे कृत्य केलेलं आहे हे दुष्कृत्य आहे, हे चांगलं कृत्य नाही. आणि मग त्याला त्याचा पश्चाताप होतो, है ना. मग त्याला त्याचा पश्चाताप होतो, पण तोपर्यंत मात्र त्याला पश्चाताप होत नाही. आणि मग पुढे असं म्हटलेलं आहे, हे राजा, जर एखाद्या माणसाने अजाणतेपणे विष हलाहल पिऊन टाकले तर तो जीवानिशी मरणार नाही काय? स्वाभाविक गोष्ट आहे, तो जीवानिशी मरणार. अजाणतेपणे विष पिलं, अजाणतेपणे माणूस एखाद्याने विष पिलं तर तो मरणार नाही का? म्हणजे अजाणतेपणे केलेल्या कृत्याचे दुष्परिणाम सुद्धा त्याला भोगावं लागतात. ही बाब या ठिकाणी सांगितलेली आहे. मग त्याचप्रमाणे हे राजा, अजाणतेपणे केलेल्या पापाचा सुद्धा अभिसमय दोष लागतो, असं या ठिकाणी म्हणते नागसेन सांगत आहे. अभिसमय म्हणजे समयानुसार, काळानुसार. एखाद्या दुष्कृत्याचे परिणाम लवकर येतात, एखाद्या दुष्कृत्याचे परिणाम यायला वेळ लागतो. किंवा एखादी गोष्ट अजाणतेपणे घडली, जसं आता इथे विष हलाहल आहे आणि त्याने ते अजाणतेपणे पिऊन टाकले, परिणाम येणार की नाही येणार? परिणाम येणार. परिणाम यायला किती वेळ लागेल हे माहीत नाही,
5 मिनिटामध्ये परिणाम येऊ शकतो, 10 मिनिटामध्ये परिणाम येऊ शकतो, 1 घंटा लागू शकतो, 1 दिवस लागू शकतो, 1 आठवडा लागू शकतो. त्याची तीव्रता, त्या विषाची हलाहलाची तीव्रता किती आहे त्यावर त्याचा कालावधी निर्धारित आहे. म्हणून इथे म्हटलेलं आहे की पापाचा सुद्धा अभिसमय दोष लागतो. अभिसमय याचा अर्थ हा होत असतो. तसेच हे राजा, आग माहीत नसल्यामुळे तिचे अतिक्रमण केल्यास जाळणार नाही काय? आग जाळणार नाही काय? होय म्हणते, जाळणार. एखाद्या व्यक्तीला त्या आगीची काही आगीसंबंधी त्याला काही माहिती नाही आणि तो त्यातून जाण्याचा प्रयत्न करेल तर आग त्याला जाळणार, स्वाभाविक प्रक्रिया आहे. त्याचप्रमाणे हे राजा, अजाणतेपणे केलेल्या पापाचा सुद्धा अभिसमय दोष लागतो. तसेच हे राजा, अजाणतेपणे सर्पाने चावलेल्या विषामुळे मनुष्य मरणार नाही काय? होय म्हणते, मरेल. त्याचप्रमाणे हे राजा, अजाणतेपणे केलेल्या पापाचा सुद्धा अभिसमय दोष लागतो. इथे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की जो प्रश्न विचारलेला होता तो प्रश्न हा होता की गृहस्थ असताना माझ्या हातून पराजिका दोष घडला आणि गृहस्थ असताना तुझ्या हातून पराजिकेचा दोष घडला हे जर कोणी सांगितलेले नाही आणि तरी तो प्रवज्जित झाला, मग आता प्रवज्जित झाला म्हणजे तो दोषातून मुक्त झाला असा त्याचा अर्थ होतो काय? एखादा गृहस्थ असताना त्याच्या हातून पराजिकाचा दोष झाला आणि मग तो प्रवज्जित झाला, याचा अर्थ तो आपल्या पापकृत्यातून मुक्त झालेला नाही. जरी तो प्रवज्जित झाला असला तरी मात्र समयानुसार त्या प्रवज्जित व्यक्तीला सुद्धा त्या पापकर्मापासून मुक्ती मिळत नाही. त्याचे परिणाम येतात आणि त्याचे परिणाम त्याला भोगावं लागतात. हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजाणतेपणे केलेल्या पापाचा सुद्धा अभिसमय दोष लागतो असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून तो प्रवज्जित झाला असेल तरी मात्र त्याने केलेल्या कृत्यातून त्याची सुटका नाही, त्याचे परिणाम त्याला भोगावंच लागते. तसेच हे राजा, एकदा ठीक आहे, तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे जे प्रकरण आलेलं आहे त्या प्रकरणाचा भावार्थ आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातला भावार्थ म्हणजे आपण जे काही दुष्कृत्य करतो त्या दुष्कृत्याचे परिणाम आपल्या सोबत येतात. मग तुम्ही श्रमण बना की आणखी कोणीही बना. ऐकणे आपण बघितलं ना, अनेक उदाहरणामध्ये बघितलं, महामोग्गलायांचं पापकर्म इतकं मोठं होतं की त्यांना निर्वाण प्राप्त झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या त्या पापकर्माचा जो काही परिपाक आलेला आहे तो परिपाक आपण बघितला. म्हणजे इथे अजाणतेपणी जरी आपण पापकर्म केलं तरी मात्र त्याचे परिणाम आपल्याला भोगावं लागतात. तो श्रमण झाला तरी त्याचे पापकर्माचे परिणाम भोगावं लागते. हे या ठिकाणी अधोरेखित करण्याचा प्रयत्न या प्रकरणाच्या माध्यमातून केलेला आहे. आणि मग त्याला जर त्याची जाणीव झाली तर तो त्यातून मुक्त होऊ शकतो. आणि म्हणून त्याची प्रेरणा तशी मिळायला पाहिजे आणि त्याची प्रेरणा जर तशी त्याला मिळाली तर तो खऱ्या अर्थानं धम्म मार्गावर आरूढ होऊ शकतो आणि तो आपल्या कर्मसंस्कारापासून त्याला मुक्ती मिळू शकते. परंतु जर त्याला त्याची जाणीव झाली नसेल, त्याचं ध्येय निश्चित नसेल, आपल्या ध्येयाप्रती तो स्मृतिवान नसेल तर अशा चित्तामध्ये धर्मसंवेग उत्पन्न होत नाही. धर्मसंवेग उत्पन्न होण्यासाठी तसा हेतू पाहिजे की मला धर्म जाणून घेण्याचा आहे, मला आपल्या संस्कारापासून मुक्त व्हायचं आहे, मला निर्वाण प्राप्त करायचं आहे. असा जर हेतू नसेल तर मग त्या हेतूला प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून तो कोणतेही पावलं उचलणार नाही, तसे कर्म करणार नाही, है ना. आणि म्हणून हा हेतू सुद्धा स्पष्टपणे आपल्या समोर असणे, उद्देश आपल्या समोर असणे आणि त्या उद्देशाची परिपूर्ती करण्यासाठी धडपडणे, नाही का. त्यामुळे आपण आपल्या कर्मसंस्कारातून मुक्त होऊ शकतो. तर अशा या प्रकरणाच्या संदर्भाने ह्या बाबी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरं प्रकरण या ठिकाणी जे आलेलं आहे ते आहे दुराचारासंबंधी प्रश्न. दुराचार यामध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे आणि दुराचार हा आपल्यासाठी काही नवीन शब्द नाही. त्याच्यामुळे जे काही अकुशल आचरण आहे त्यालाच दुराचार म्हटले गेलेलं आहे. आणि हे दुराचाराच्या संबंधाने गृहस्थ आणि श्रमण यामध्ये काय भेद आहे? गृहस्थ आणि श्रमण यामध्ये भेद आढळून येतो काय असा प्रश्न आहे. ते सारखेच उत्पन्न होतात काय? दोन्हीची गती सारखीच असते काय?
दोन्हींचे परिणाम सुद्धा सारखेच असते काय किंवा काही फरक आढळून येतो? म्हणजे गृहस्थांच्या दुराचरणामध्ये आणि श्रमणांच्या दुराचरणामध्ये कोणता भेद आढळून येतो? हा अतिशय मोठा प्रश्न या ठिकाणी राजा मिलिंदाने बनते नागसेनाला विचारलेला आहे. आता आपल्यासाठी सुद्धा हा मोठाच प्रश्न आहे खरं म्हणजे, आहे की नाही? आणि या छोट्याशा प्रकरणातून बऱ्याच गोष्टी अनुत्तरित राहतात. म्हणून यावर खूप साकल्याने विचार करावा लागेल, चिंतन करावं लागेल, अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. मग पुढे असं म्हटलेलं आहे, जे वाचता वाचताच प्रश्नचिन्ह रेश्माताईच्या मनामध्ये निर्माण झाले आणि थांबताना त्यांनी ते प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी लावला. आणि त्यांनी वाचत असताना जे वाचलं ते काय होतं? तर ते म्हणतात, हे राजा, श्रमणांचे दुराचारी असणे हे गृहस्थांच्या दुराचारी असण्यापेक्षा 10 पटीने गुणकारी आहे आणि तो 10 कारणामुळे आपल्या दानाला अधिकाधिक शुद्ध करतो. आता हे वाचल्याबरोबरच अनेकांच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न होते, कारण आपण हे बघितलं की श्रमण असो वा गृहस्थ असो, मानसिक स्तरावर दोघांनाही चित्त असते आणि दोघांमध्येही क्लेश असतात. जो गृहस्थ किंवा जो परिव्राजक किंवा जो भिक्षू किंवा जो श्रमण आपल्या मनाला योग्य वळण देतो, त्या पद्धतीनं त्याची प्रगती होत असते, त्याची वाटचाल पुढे पुढे जात असते. हे अनेकदा आपण बघितलं. बुद्धाने सुद्धा यावर विश्लेषण केलेलं आहे, बुद्धाने सुद्धा यावर मार्गदर्शन केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे. आणि तरी सुद्धा असा उल्लेख या ठिकाणी भंते नागसेन करतात की श्रमणांचे दुराचारी असणे हे गृहस्थांच्या दुराचारी असण्यापेक्षा 10 पटीने गुणकारी आहे आणि तो 10 कारणामुळे आपल्या दानाला अधिक शुद्ध करतो, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता पुढे ते 10 गुण कोणते आहेत की ज्यामुळे श्रमणांचे दुराचार व गृहस्थांचे दुराचार यात स्पष्ट फरक आढळून येतो. दुराचार श्रमणांचे कोणते आहेत हे या ठिकाणी विशद करताना राजाला भंते नागसेन सांगतात, श्रमणांचे दुराचार. आता इथे श्रमण म्हटल्याबरोबर आपण श्रमणाची परिभाषा सुद्धा या अगोदर बघितलेली आहे. श्रमणाची परिभाषा आपण बघितलेली आहे या अगोदर. श्रमणांमध्ये कोणते 20 गुण असले पाहिजे हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. आणि श्रमणाने कोणत्या प्रक्रियेतून गेलं पाहिजे, कोणत्या आचरणातून गेलं पाहिजे, कोणत्या मार्गाचा त्याने अवलंब केला पाहिजे जेणेकरून तो श्रामण्यामध्ये स्थापित होईल, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. म्हणून वरवरचा विचार करून या ठिकाणी चालत नाही. तर जिथे श्रमण म्हटलेलं आहे, जिथे श्रामण्य म्हटलेलं आहे, त्याला काही विशिष्ट गुण आपल्यामध्ये निर्माण करावं लागतात, ते प्राप्त करावं लागतात. आणि ते गुण जो प्राप्त करतो खऱ्या अर्थाने श्रमण त्याला म्हटलेलं आहे. अनेक ठिकाणी बुद्ध आपल्याला सांगतात, कोणी चिवर घेतल्याने तो भिक्षू होत नाही, मुंडन केल्याने भिक्षू होत नाही, श्रमण होत नाही. तर त्यासाठी त्या मार्गाचा अवलंब करणे, ते आचरणामध्ये आणणे, ते गुण स्वतःमध्ये विकसित करणे, खऱ्या अर्थानं श्रमणत्व त्याच्यावर अवलंबून आहे, आचरणावर अवलंबून आहे. म्हणून या ठिकाणी ज्या श्रमणाची परिभाषा केलेली आहे आणि ज्या श्रमणांचे दुराचार या ठिकाणी सांगितलेले आहे, त्यामुळे आता आपण जसं बघितलं की त्याचा हेतू स्पष्ट असला पाहिजे. हेतू स्पष्ट असेल, उद्देश निश्चित झालेला असेल, तर त्या उद्देशाला प्राप्त करण्यासाठी एखादा श्रमण प्रयत्न करू शकते. हे ठीक आहे की तो आता दुराचारी आहे. दुराचारी या अर्थानं की त्याच्यामध्ये क्लेश आहेत. कोणाचेही क्लेश नष्ट झालेले नाही. ज्याचे क्लेश नष्ट झाले तो तर मुक्त झाला, ज्याचे क्लेश नष्ट झालेले आहे तो तर मुक्त झाला ना. म्हणून मागच्या प्रकरणामध्ये जे आलेलं होतं, धम्माचा उद्देश हेच आहे की प्रत्येकाला काहीतरी प्राप्ती व्हावी आणि ती प्राप्ती धम्म मार्गावर चालून होत असते. आणि म्हणून एखादा दुराचरणी व्यक्ती जर प्रवज्जित झाला तरी धम्मामुळे प्रेरणा मिळाल्यामुळे तो धम्म मार्गावर आरूढ होऊन स्वतःची प्रगती करू शकतो, स्वतःला विकसित करू शकतो, है की नाही. या अनुषंगाने एखादी दुराचारी व्यक्ती जरी त्या संघामध्ये प्रविष्ट झालेला असेल, परंतु त्याचा हेतू स्पष्ट असेल, त्याचा हेतू शुद्ध असेल, काहीतरी प्राप्त करण्याच्या हेतून तो या ठिकाणी येऊन प्रयत्न करीत असेल, तर त्यातून त्याचं श्रमणत्व पक्क होत असते, मजबूत होत असते,
स्थिर होत असते, आहे की नाही. म्हणून या ठिकाणी इथे म्हटलेलं आहे की श्रमणाचे दुराचार, या श्रमणाच्या दुराचरणामध्ये जे 10 बाबी आलेल्या आहेत त्या 10 बाबी काय, तर ते 10 गुण कोणते आहेत असा प्रश्न राजाने विचारलेला आहे. आणि राजा म्हणते नागसेन राजाला सांगतात, श्रमण दुराचारी असला तरी बुद्धाबद्दल गौरव बाळगतो. तर तो जर बुद्धाबद्दल गौरव बाळगत असेल, बुद्धाबद्दल त्याच्या मनामध्ये श्रद्धा असेल, जरी तो क्लेशयुक्त त्याचं अंतःकरण असेल, परंतु क्लेशयुक्त जरी अंतःकरण असेल परंतु बुद्धाप्रती त्याच्या मनामध्ये श्रद्धा असेल, तर श्रद्धा हे तुरटीचं काम करते. आणि या श्रद्धेच्या माध्यमातून, या श्रद्धाच्या बलाच्या माध्यमातून तो आपल्या मनामध्ये उत्पन्न झालेल्या विकारांना नष्ट करत असतो, तुरटी फिरवून तो नष्ट करत असतो. म्हणजे श्रद्धेच्या तुरटीमुळे आपल्या मनात उत्पन्न झालेल्या अकुशल भावना तो नष्ट करत करत जातो. म्हणून श्रमण दुराचारी असला तरी तो बुद्धाबद्दल गौरव बाळगतो. म्हणजे श्रमणच बाळगतात अशातला काही भाग नाही, तर गृहस्थ सुद्धा बुद्धाबद्दल श्रद्धा बाळगत असतो, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. पण ही बाब आता या ठिकाणी श्रमणाच्या संदर्भामध्ये बनते सांगत आहे, म्हणून इथे श्रमण या शब्दाचा उल्लेख आलेला आहे. दुसरी गोष्ट काय सांगितलेली आहे, धर्माबद्दल तो गौरव बाळगतो, धर्माबद्दल आदर बाळगतो. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, आणि मग पुढे सांगितलेलं आहे संघं शरणं गच्छामि, संघाबद्दल सुद्धा तो गौरव बाळगतो. संघ कुशल मार्गाने चालणारा आहे, त्यासाठी त्या कुशल मार्ग म्हणून धम्माचा त्याने अवलंब केलेला आहे, या धम्म मार्गावर तो आरूढ झालेला आहे. आणि म्हणून संघाची परिभाषा करत असताना आपण काय म्हणतो, सुपटिपन्नो भगवतो सावक संघो, उजुपटिपन्नो भगवतो, सुमार्गावर आहे, सरळ मार्गावर आहे, न्याय मार्गावर आहे, उचित मार्गावर आहे, अशा समूहाला आपण संघ म्हणतो. आणि अशा संघाचा तो गौरव बाळगतो. आणि अशा संघाचा गौरव बाळगून आपणही या संघाचा पार्ट झालो पाहिजे, हिस्सा झालो पाहिजे, एक भाग झालो पाहिजे, आपणही त्या संघामध्ये स्थापित झालो पाहिजे, यासाठी तो प्रयत्नरत असतो, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन प्रयत्नरत असतो. आणि म्हणून आता जरी त्याच्या मनामध्ये क्लेश असले, या माध्यमातून त्याच्यामध्ये लोभ उत्पन्न होत असला, द्वेष उत्पन्न होत असला, तरी मात्र त्याची प्रेरणा सतत कायम आहे. आणि त्या प्रेरणेच्या आधारावर तो आपल्या क्लेशांवर हळूहळू मात करण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि या अनुषंगाने तो हळूहळू कुशलतेकडे जात आहे, संघाचं अनुसरण करत आहे, संघाचा भाग बनण्याचा प्रयत्न करत आहे. एक दिवस येईल की तो त्या संघाचा पार्ट बनेल, तो त्या संघाचा हिस्सा बनेल, आहे की नाही. म्हणजे संघाचा हिस्सा या अनुषंगाने की तो आचरणाच्या माध्यमातून कुशल धम्मामध्ये स्थापित होईल. आणि कुशल धम्मामध्ये तो स्थापित झाला की मग तो सुमार्गावर आरूढ होईल, सत्यमार्गावर आरूढ होईल. अशा पद्धतीनं तो संघामध्ये सामील होईल, म्हणजे दाखल होईल. आता मात्र तो बाह्य प्रकाराने दाखल झालेला आहे, मुंडन केलं, चिवर घेतलं, या अर्थाने तो संघामध्ये दाखल झालेला आहे. परंतु एखादा व्यक्ती संघामध्ये तेव्हाच दाखल होतो जेव्हा तो सुमार्गावर आरूढ होतो, प्रतिष्ठित होतो, योग्य मार्गावर आरूढ होतो, आहे की नाही, न्याय मार्गावर आरूढ होतो, तेव्हा तो प्रत्यक्षपणे संघाचा हिस्सा बनतो. म्हणून संघाबद्दल तो गौरव बाळगतो, धर्म सहकार्याविषयी गौरव बाळगतो, उद्देश परिपूर्तीकरता प्रयत्नशील असतो. उद्देश ठरलेला आहे, ध्येय ठरलेला आहे, आणि ते ध्येय प्राप्त करण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. आपलं ध्येय ठरलेलं नसेल, आपल्याला आपला उद्देश माहीत नसेल, तर मग आपण काहीतरी करत राहतो, करत राहतो, त्यातून आपल्याला काही प्राप्त होत नाही. म्हणून उद्देश ठरणं महत्वाचं आहे, ध्येय माहीत असणं महत्वाचं आहे, आपण काय करत आहोत हे माहीत असणं आवश्यक आहे, कशासाठी करत आहोत हे माहीत असणं आवश्यक आहे. आणि हे जर माहीत नसेल तर मग ते आपलं रुटीन पद्धतीने चालू राहते, शीलवर्त परामर्श ज्याला आपण म्हणतो. म्हणून उद्देश परिपूर्ती करता तो प्रयत्नशील असतो. श्रावक आहे, ऐकणारा होतो, म्हणून त्यांना श्रावक म्हटलेला आहे. बुद्धाचा श्रावक संघ, श्रावक संघ म्हणजे ऐकणारा, लिसनर. आणि जो ऐकतो त्याला काहीतरी प्राप्त होते, जो ऐकतो त्याला त्यातून प्रेरणा मिळत असते. आणि ऐकण्यातून त्याला जेव्हा प्रेरणा प्राप्त होते तेव्हा तो त्या दिशेनं मार्गक्रमण करण्यासाठी अतिशय शुद्ध अंतःकरणानं आणखी पुढे पुढे पाऊल तो उचलत जातो. 7वं आहे, त्याचप्रमाणे हे राजा दुराचारी
शीलभ्रष्ट श्रमण परिषदेमध्ये जातो व नम्रपणे समर्पित होतो. शिलाचा भंग करणारा, पराजिकांच्या नियमांचं कुठे उल्लंघन झालेलं असेल किंवा नियमांचं उल्लंघन झालेलं असेल तर असा श्रमण सुद्धा परिषदेमध्ये जातो, संघाचा भाग असल्यामुळे परिषदेमध्ये जातो आणि तिथे तो उद्धटपणे वागत नाही तर तो नम्रपणे वागतो, समर्पित होऊन वागतो. अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये सुद्धा काही चांगुलपणा उत्पन्न होत असतो. चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहिला तर चांगुलपणा उत्पन्न होतो, वाईट लोकांच्या संगतीमध्ये राहील तर तो त्या बाबी शिकेल. म्हणून आता त्या परिषदेचा तो भाग झाल्यामुळे त्या परिषदेमध्ये वागत असताना तो नम्रपणे वागतो, समर्पित होऊन वागतो. हा चांगला गुण त्याच्यामध्ये विकसित होत असतो. 8वी बाब काय सांगितलेली आहे? निंदा होऊ नये म्हणून शारीरिक व मानसिक संयम ठेवतो. दुष्कृत्य केलं किंवा काहीतरी वेगळ्या पद्धतीनं वागायला लागला तर लोक हटकतील, फटकारतील, शिव्या देतील, आहे की नाही, काही ना काही म्हणतील. एक प्रकारचा हा धाक असतो, त्याच्या मनावर एक प्रकारचं हे दडपण असतो आणि या दडपणापोटी का होईना तो मनावर संयम ठेवण्याचा प्रयत्न करतो, शरीरावर संयम ठेवण्याचा प्रयत्न करतो, वाणीवर संयम ठेवण्याचा प्रयत्न करीतो. आपणही समूहामध्ये जातो तेव्हा आपण आपल्या घरी असताना जसं वागतो तसं वागतो का? नाही. कारण आपण एका विशिष्ट ठिकाणी आलेलो आहोत याचं आपल्याला भान असते, याची आपल्याला जाणीव असते आणि त्या विशिष्ट ठिकाणी आपण कसं वागलं पाहिजे त्या पद्धतीनं आपण वागतो, नाही का? आणि ही स्वाभाविक बाब आहे. 9 काय सांगितलेलं आहे? त्याचे चित्त उन्नतीच्या मार्गात प्रमुख होण्याचा प्रयत्न करीत असते आणि या सगळ्या बाबीतून तो आपल्या चित्ताला एक आकार देण्याचा प्रयत्न करतो, आपल्या चित्ताला उन्नतीच्या मार्गावर, विकासाच्या मार्गावर, ऊर्ध्वगामी मार्गावर तो नेण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि मग 10वी बाब सांगितलेली आहे की भिक्खू श्रामण्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करीत असतो. आता हा जो 10वा मुद्दाम आलेला आहे ना, ही अतिशय महत्वाची बाब आहे. तो भिक्खू श्रामण्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. श्रामण्याच्या जवळ जाणे म्हणजे काय? तर या अगोदरच्या प्रकरणामध्ये श्रामण्य म्हणजे काय, श्रमण होणे म्हणजे काय, तर ही बाब ज्या पद्धतीनं मी आताही सांगितलेली आहे, श्रमण कोणाला म्हटलं पाहिजे, श्रामण्य म्हणजे काय, तर कुशल बाबीमध्ये जो व्यक्ती पारंगत होतो, ज्याचं मन कुशलतेमध्ये स्थापित होतो, ज्याच्यामध्ये धम्मसंवेग जागृत होतो, ज्याची प्रज्ञा जागृत होते, जो शिलाचरणावर आरूढ होतो, जो विनयानुसार वागतो, तो म्हणजे श्रामण्य फळ प्राप्त करणारा व्यक्ती असतो, आहे की नाही? यालाच म्हटलेलं आहे भिक्खू श्रामण्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, अधिकाधिक शिलाचरण ध्यान करतो, प्रज्ञेची प्राप्ती करून घेत असतो, दृष्टी विकसित होत असते, ध्यानामध्ये पारंगत होत असतो, त्याला परिणाम दिसायला लागतात, त्याचं आमूलाग्र जीवन बदलून जाते, तो ध्येयाकडे अधिकाधिक वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो आणि अशा पद्धतीनं सकारात्मक दिशेनं तो त्याचा प्रवास सुरू होतो. त्याला श्रामण्याचं फळ म्हणतात. तो श्रामण्यामध्ये आता स्थिर झालेला आहे, स्थापित झालेला आहे असं त्याला म्हटलं गेलेलं आहे. आणि ही बाब आपण या ठिकाणी प्रामुख्यानं समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्याला आपण श्रमण म्हणतो ती श्रमणत्वाची जी काही प्राप्ती आहे किंवा त्या श्रमणत्वाचे जे काही गुण आहे त्या गुणामध्ये जोपर्यंत तो स्थापित होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं तो श्रमणाच्या व्याख्येमध्ये बसत नाही, नाही का? म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की हे राजा, दुराचारी श्रमण पाप कर्म करावयाचे असल्यास लपून करतो. दुराचारी श्रमण आपल्याला संघामध्ये अनेक लोक दिसून पडतात, दुराचरण करतात आणि दुराचरण करणारे उघड उघड करतात का? लपून दुराचरण करतात. कोणाला माहीत होऊ नये याची दक्षता ते बाळगतात, कोणी पाहू नये याची ते दक्षता बाळगतात, आहे की नाही? ज्याप्रमाणे हे राजा एखादी सपतिका दुराचार करीत असली तरी ते लपून करीत असते. कोणी उघडपणे करते का? नाही करत. आपल्या पतीला माहीत झालं तर काय होईल हे दडपण सुद्धा असते, ही भीती सुद्धा असते. म्हणून याची ती दक्षता बाळगते की आपल्या कोणत्याही लोकांना माहीत झालं नाही पाहिजे, आपल्या आईला, आपल्या वडिलाला, आपल्या पतीला ही बाब माहीत झाली नाही पाहिजे, म्हणून ती अंधारामध्ये ते कृत्य करते, लपून ती कृत्य करते. त्याचप्रमाणे कोणी जर श्रमण असेल, दुराचारी श्रमण असेल, तो सुद्धा पाप कृत्य लपून करतो, है ना? आणि दुराचारी श्रमण पाप करीत असताना ते पडद्या आडून करीत असतात. यामुळेच हे राजा दुराचारी श्रमणांचे दुराचारी गृहस्थापेक्षा 10 प्रकारची वैशिष्ट्ये आहेत आणि ती वैशिष्ट्ये आता
ज्या पद्धतीने या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे ती वैशिष्ट्ये आणि त्या वैशिष्ट्याच्या आधारावर एखादा दुराचरणी श्रमण जरी असला आणि या सगळ्या गोष्टीची त्याला हळूहळू जाणीव झाली की मग तो आपल्या श्रमणत्वामध्ये स्थिर होण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे एखाद्या गृहस्था हे प्रयत्न करत नाही अशातला काही भाग नाही, तर गृहस्थ सुद्धा त्याला धम्माची जाणीव झाली तर तो सुद्धा या पद्धतीनं प्रयत्न करून स्वतःला स्थिर करण्याचा प्रयत्न तो करू शकतो. तर कोणत्या 10 कारणामुळे तो आपल्या दानाला अधिकाधिक विशुद्ध करतो, तर ते 10 कारणं सुद्धा सांगितलेली आहे. कोणतं? अवर्जनीय कवच धारण करून आपला मार्ग विशुद्ध करतो. अवर्जनीय कवच. अवर्जनीय कवच म्हणजे काय? तर जे वर्ज्य ठरवलेलं आहे त्या गोष्टी तो संपादित करीत नाही, त्या गोष्टी तो संपादित करत नाही. हिंसा करू नये, अवर्जनीय कर्म आहे. तर अशा पद्धतीनं जे जे अवर्जनीय आहे त्याला तो बाद करतो है ना. आणि अशा पद्धतीचं कवच तो आपल्या भोवती धारण करतो, कवच निर्माण करतो. कशाचं? कुशलतेचं कवच निर्माण करतो. ज्या गोष्टी टाळायच्या आहेत त्या गोष्टी तो टाळतो आणि असं आचरण करून तो स्वतःला विशुद्ध करतो, आपला मार्ग विशुद्ध करतो असं म्हटलेलं आहे. दुसरी बाब काय सांगितलेली आहे? श्रमणाप्रमाणे केश मुंडन करून आपला मार्ग विशुद्ध करतो. तिसरी गोष्ट, योग्य वेळी संघामध्ये सहभागी होऊन आपला मार्ग विशुद्ध करतो. कोण? तर गृहस्थच्या संदर्भामध्ये ही बाब सांगितलेली आहे की एखाद्या गृहस्थामध्ये सुद्धा हा संवेग उत्पन्न होऊ शकतो आणि एखाद्या गृहस्थामध्ये जर हा संवेग उत्पन्न झाला तर तो सुद्धा आपल्या मनाला कुशलतेकडे नेऊ शकतो. आणि कुशलतेकडे नेणाऱ्या बाबीमध्ये ह्या ज्या बाबी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये अवर्जनीय कवच तो धारण करतो. मग त्यातून त्याच्या मनामध्ये प्रेरणा उत्पन्न होते आणि त्या प्रेरणेतून तो काय करतो? तर तो प्रवज्जित होतो. श्रमणाप्रमाणे केश मुंडन करून आपला मार्ग मोकळा करतो, विशुद्ध करतो. कोण? गृहस्थ. आता ह्या बाबी गृहस्थाच्या संदर्भामध्ये आलेल्या आहे ना. योग्य वेळी संघामध्ये सहभागी होऊन आपला मार्ग विशुद्ध करतो. प्रेरणा जागृत होते एखाद्या गृहस्थामध्ये प्रेरणा जागृत होते आणि तो आपल्या गृहस्थी जीवनाचा त्याग करतो आणि तो भिक्षू जीवनामध्ये प्रवेश करतो. असं करून तो आपला मार्ग विशुद्ध करत असतो. बुद्ध धम्म व संघाला शरण जाऊन आपला मार्ग विशुद्ध करतो. मग आपण शरणगमन करतो आणि शरणगमन करून बुद्धाचं अनुसरण करतो, धम्माचं अनुसरण करतो, संघाचं अनुसरण करतो आणि आपल्या जीवनाला आपण विशुद्धतेकडे नेत असतो. प्रमुखत्व प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील राहून आपला मार्ग विशुद्ध करतो. प्रमुखत्व म्हणजे काय? प्रमुखत्व प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करून आपला मार्ग विशुद्ध करतो म्हणजे काय? तर तो काय भिक्खू संघाचा प्रमुख होण्यासाठी धडपडतो असा याचा अर्थ आहे काय? तर याचा अर्थ असा नाही. तर सगळ्या गुणांमध्ये तो प्रमुख असला पाहिजे, सगळ्या कुशल धर्मामध्ये तो प्रमुख असला पाहिजे है ना. यासाठी तो प्रयत्न करतो. अधिक कुशल कर्म करण्याचा प्रयत्न करतो. जे काही कुशल कर्म आहेत त्या कुशल कर्मामध्ये सर्वश्रेष्ठत्व साधण्याचा तो प्रयत्न करत असतो. याला असं म्हटलं. त्याच्यात कोणतीही अशुद्धता राहता कामा नये याचा प्रयत्न तो त्या ठिकाणी करत असतो. म्हणून इथे प्रमुखत्व प्राप्त करण्यासाठी तो प्रयत्नशील करतो. याचा अर्थ या पद्धतीने आपण घेतला पाहिजे. जीन शासनधर होऊन संशोधनाकरिता आपला मार्ग विशुद्ध करतो. आता कोणतं संशोधन करणार आहे तो? तर संशोधन करणे म्हणजे मनाला जाणणे, मनाच्या खोलीमध्ये उतरणे, मनातील क्लेश जाणणे आणि या मनाच्या क्लेशांचं संशोधन करून दुःखमुक्तीच्या मार्गापर्यंत पोहोचणे, सत्य उजागर करणे, अनित्यता जाणणे, दुःख जाणणे, अनात्म जाणणे, हे संशोधन आहे. आणखी दुसरे कोणतं संशोधन आहे? हे संशोधन करून तो प्राप्ती करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी त्याला जिन शासनधर व्हावं लागते. जिन म्हणजे जिंकणारा. जिन आपण बुद्धाच्या संदर्भामध्ये म्हणतो आणि बुद्धाचं शासन एतंग आपण म्हणतो ना, हे बुद्ध शासन आहे म्हणून. या बुद्ध शासनामध्ये तो त्या बुद्ध शासनाचा जिन शासनधर होतो, धारण करणारा होतो. आणि बुद्धाचं शासन ज्यावेळेस तो धारण करतो म्हणजे तो धम्मधर होत असतो आणि धम्मधर जो होतो तो स्वतःचं संशोधन करतो, स्वतःच्या खोलीमध्ये उतरतो, मनाला जाणतो, तिथे तो कार्य करतो आणि त्या खोलीमध्ये उतरून मनावर कार्य करून तो आपल्या मनाला विशुद्ध करत असतो.
सातवं सांगितलेलं आहे, श्रेष्ठ धर्मदेशना करून आपला मार्ग विशुद्ध करतो. श्रेष्ठ धर्मदेशना करून आपला मार्ग विशुद्ध करतो म्हणजे धम्माचं दान करतो. सब्बदानं धम्मदानं जिनाती असं जे म्हटलेलं आहे, तर सर्वात श्रेष्ठ दान हे धर्मदान आहे आणि तो धर्माचं दान करीत असतो आणि या धर्मदानातून स्वतःला अधिक विशुद्ध करण्याचा तो प्रयत्न करीत असतो. आठवी बाब सांगितलेली आहे, धम्मदीप प्रकाशित करण्याचा आधार होऊन आपला मार्ग विशुद्ध करतो. धम्मदीप प्रकाशित करण्याचा आधार होऊन म्हणजे धम्मदीप प्रकाशित करण्यासाठी जी काही व्यवस्था निर्माण करावी लागते ती व्यवस्था निर्माण करून, ती परिस्थिती निर्माण करून तो आपला मार्ग अधिक विशुद्ध करीत असतो. याबद्दल सुद्धा मी अनेकदा सांगितलेलं आहे. आपल्याला जरी धम्म सांगता येत नसेल, परंतु धम्म सांगण्यासाठी जी व्यवस्था निर्माण करावी लागते त्यातून सुद्धा लोकांचं हित होत असते आणि अशा पद्धतीनं सुद्धा आपण पुण्यकर्म करू शकतो आणि आपला मार्ग आपण विशुद्धीकडे नेत असतो. नंतर उपसताचे आचरण करून सुद्धा आपला मार्ग विशुद्ध करतो. उपसताचं पालन कोण करतो? उपसताचं पालन गृहस्थ करीत असतो. अष्टमी, अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण उपवास धारण करतो, 8 शील ग्रहण करत असतो आणि त्या 8 शीलांमध्ये आपण ब्रह्मचर्यत्वाचं पालन करण्याचा कसोशीनं त्या दिवशी प्रयत्न करतो. उच्च आसनावर न बसता आपण अतिशय खालच्या आसनावर बसून सुद्धा आपला अभिमान जो आहे तो नष्ट करण्याचा प्रयत्न करीत असतो आणि विकाल भोजनामध्ये ग्रहण स्वीकार न करून है ना आपण आपल्या सगळ्या या गोष्टीवर निग्रह साधण्याचा प्रयत्न करीत असतो. अशा पद्धतीनं आपण स्वतःला कुशलतेमध्ये प्रस्थापित करून विशुद्धीच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करीत असतो. तर एखाद्या गृहस्थामध्ये सुद्धा या बाबी तो स्वतःमध्ये अशा पद्धतीनं विकसित करून तो आपली स्वतःची परिशुद्धी करून घेत असतो. हे सुद्धा या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या 10 कारणामध्ये तो दानाला अधिकाधिक विशुद्ध करतो. हे राजा, श्रमण दुराचारी संकटग्रस्त असला तरीही दायकाच्या दानाला विशुद्ध करतो. ज्याप्रमाणे हे राजा पाण्याने चिखल, मळ, धूळ उत्तम प्रकारे स्वच्छ करता येते, त्याचप्रमाणे हे राजा श्रमण दुराचारी व संकटग्रस्त असला तरी दायकाच्या दानाला विशुद्ध करतो. किंवा ज्याप्रमाणे हे राजा उकळते गरम पाणी सुद्धा जोरजोराने जळणाऱ्या आगीला विझवून टाकते, त्याचप्रमाणे हे राजा श्रमण दुराचारी संकटग्रस्त असला तरी दायकाच्या दानाला विशुद्ध करतो. कोणता श्रमण करतो? जे 10 गुण सांगितलेले आहे, बुद्धाबद्दल गौरव बाळगतो, धम्माबद्दल संघाबद्दल समर्पित होतो, स्वतःला काय करतो विकसित करण्याचा प्रयत्न करतो, संयम पचवण्याची शक्ती पाहिजे ना. पचवण्याची शक्ती नसेल तर दानाला कसं पचवणार? आणि पचवण्याची शक्ती कुठून निर्माण होते? तर धम्माचरणातून निर्माण होते, प्रयत्नातून निर्माण होते, सम्यक व्यायाम ज्याला आपण म्हणतो त्यातून ती म्हणजे निर्माण होते. आणि म्हणून अशा पद्धतीने इथे काय म्हटलेलं आहे, काय उपमा दिलेली आहे? गरम पाण्याची उपमा दिलेली आहे. गरम पाणी आणि उकळते पाणी. उकळते गरम पाणी सुद्धा जोर जोराने जळणाऱ्या आगीला विझवून टाकते. इकडे पण गरम आहे आणि तिकडे पण गरम आहे, इकडे गरम आहे तिकडे गरम आहे. याचा अर्थ काय? उपासकांच्या मनामध्ये सुद्धा क्लेश आहे, भिक्षूच्या मनामध्ये सुद्धा क्लेश आहे की नाही? दोन्हीकडे क्लेश आहेत ना. परंतु असं असताना सुद्धा एखादी दानकृती जर आपण केली आणि त्याच्या मनामध्ये जरी तो क्लेश असला तरी तो जाणतो की माझ्या मनामध्ये क्लेश आहे, त्याला आपण नष्ट केलं पाहिजे याची स्मृती त्याला असते, याची जाणीव त्याला असते आणि त्या पद्धतीनं ते क्लेश नष्ट करण्यासाठी तो प्रयत्नरत असतो. बुद्धात, धम्मात आणि संघामध्ये त्याची श्रद्धा असते आणि त्या श्रामण्यामध्ये प्रतिष्ठापित होण्यासाठी तो सातत्यानं प्रयत्न करीत असतो. आणि अशा पद्धतीनं एखाद्याने दान केलेलं ते दान पचवण्याची क्षमता सुद्धा त्याच्यामध्ये विकसित होत असते की नाही? म्हणून असं म्हटलेलं आहे की तो दिलेल्या दायकाच्या दानाला विशुद्ध करत असतो, शिलाचरणावर आरूढ होऊन. या सगळ्या बाबी आपण वरती बघितलेल्या आहे. म्हणून या ठिकाणी जे वचन आलेलं आहे, सो सीलवा दुस्सीलेसु ददाती दानं धम्मेन लद्दं सुपनव्व चित्तो अभिसदहं कम्म फलं उडारंग सा दक्षिणा दायकतो विरुज्यती. याचा अर्थ आहे, जो शील संपन्न मनुष्य धर्मानुसार सुप्रसन्न चित्त युक्त होऊन
दुराचारी भिक्खूला दान देतो. इथे दुराचारी भिक्खूला दान देतो याचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. दुराचारी भिक्खूला या अर्थाने या ठिकाणी असं म्हटलेलं आहे कारण त्याच्यामध्ये क्लेश आहेत. क्लेश पूर्णपणे नष्ट झालेले नाही. या आधारावर त्याच्या चित्तामध्ये लोभही उत्पन्न होतो आणि द्वेषही उत्पन्न होतो. परंतु या उत्पन्न होणाऱ्या लोभ आणि द्वेषाप्रती तो सजग असल्यामुळे तो स्वतःला धम्मामध्ये प्रतिष्ठापित करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे. श्रमणत्व प्राप्त करण्याचा सातत्याने तो प्रयत्न करीत आहे. या अनुषंगाने या ठिकाणी ही बाब म्हटलेली आहे. दुराचारी भिक्खू है ना. दुराचारी भिक्खू म्हणत असताना ह्या बाबी आपण स्पष्टपणे आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. त्याला दान देतो त्याला उत्तम प्रकारचे कर्मफळ प्राप्त होत असते आणि दायकाने दिलेले ते दान सुद्धा शुद्ध होत असते. मग आपण तपासलं पाहिजे संघामध्ये जे भिक्षू आहे त्यांचे क्लेश काही दूर झालेले नाही, पण त्याला त्यांची जाणीव आहे काय, ते दूर करण्याचा ते प्रयत्न करताना आपल्याला दिसतात काय, दोष आहेत ना, आपण कुठे नाही म्हणतो, परंतु याची जाणीव असली पाहिजे. त्याच्यावर काम करताना आपल्याला ते दिसले पाहिजे. ते दूर ते जे क्लेश आहे ते उपडून टाकण्यासाठी त्यांचे प्रयत्न आपल्याला दिसले पाहिजे. त्याची जाणीव त्यांना असली पाहिजे, आहे की नाही. हे या ठिकाणी महत्त्वाची बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि मग एवढं सगळं स्पष्ट करून सांगितल्यानंतर ते म्हणतात की भंते नागसेन आश्चर्य आहे, अद्भुत आहे. येथे आम्ही तुम्हाला लहानसा प्रश्न विचारला होता आणि प्रश्न लहानसा असला तरी याची व्यापकता फार मोठी आहे, याचा अर्थ फार गहन आहे. सरळ सरळ वाचत गेले तर अनेक प्रश्न आपल्याला अनुत्तरित राहतात की ही काय भानगड आहे. दुराचारी भिक्खूला दान दिल्याने असं होते, दुराचारी भिक्खू म्हटल्यानंतर आपल्याला आपण एकाच पद्धतीनं व्याख्या करतो. म्हणजे तो दुराचारी भिक्खू कोणत्या अनुषंगाने आलेला आहे हे सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्या काही बाबी सांगितलेल्या आहे, गुण सांगितलेले आहे, त्या बाबी आपण स्पष्टपणे आपल्या लक्षात ठेवला पाहिजे. तेव्हाच याचा जो काही अर्थ, खरा अर्थ आहे तो आपल्याला कळेल. आणि म्हणून तो अर्थ या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. 9:35 झालेले आहे. मला वाटते मी 50-55 मिनिटं बोललेलो आहे. तेव्हा आपण इतक्या वेळपर्यंत मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपणा सर्वांचं खूप खूप पुण्यानुमोदन. इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.